पुढील अध्याय आहे अध्याय 189वा उदीर्ण वाराह तीर्थ महात्म्य वर्णन उदीर्ण वाराह तीर्थ महात्म्य वर्णन ओम नमो नर्मदाय श्री मार्कंडेय उवाच ततो गच्छेत्तु राजेंद्र तीर्थम परम शोभनम उदीर्णो यत्र वाराह ह्यभवद्धरणीधरहा मुनिश्रेष्ठ श्री मार्कंडेय वदले राजेंद्र त्यानंतर परमश्रेष्ठ तीर्थास जावे जिथे पृथ्वी धारण केलेले भगवान वाराह प्रगट झाले भयंकर तीक्ष्ण दात असलेले पृथ्वीला धारण करणारे मोक्षदायी पाचवे वाराह नावाचे रूप सांगितले आहे। राजा युधिष्ठिरने विचारले ब्राह्मण पृथ्वीला धारण करत वाराह कसे बाहेर पडले त्यांनी वाराह रूप का धारण केले ते पंचम का संबोधिले जातात। मुनिश्रेष्ठ श्री मार्कंडेय वदले पूर्वी आदि कल्पात क्षीरस सागरात भगवान श्री विष्णू योगनिद्रेत स्थित होऊन शेषशय्येत निद्रित होते। भगवती श्रीलक्ष्मी त्यांचे दोन्ही चरण कमलांनी करकमलांनी दाबत सेवा करत होती। हे नृपश्रेष्ठ जेव्हा भगवंत निद्रित होते तेव्हा भार पीडित वसुंधरा देवाला म्हणाली मी अति भाराने पीडित आहे भाराने दबून मी पाताळात जाईन। पृथ्वीची उद्विग्न अवस्था पाहून देवगण व्याकुळ होऊन जनार्दनाकडे गेले। त्यांनी प्रिय स्तुतींनी जगताचे स्वामी श्री विष्णूला संतुष्ट केले। देव म्हणाले देवेश देवांची पीडा हरण करणारे सर्वव्यापी भगवान आपणास वारंवार नमस्कार असो। विश्वमूर्ती भगवान आपणास नमस्कार असो आपण सर्व भयापासून आमचे रक्षण करा। देवांनी असे सांगितल्यावर भगवंताने विचारले देवगण काय कार्य उपस्थित झाले आहे जे कार्य असेल ते विना विलंब मला सांगावे। देव म्हणाले प्राणी मात्रांना धारण करणारी पृथ्वी भाराने व्याकुळ होऊन डुबते आहे। हे ऋषिकेश तिचा उद्धार करून तिला लोकमर्यादेत स्थित करावे। सर्व देवांनी असे सांगितल्यावर सर्वज्ञ स्वरूप परमेश्वर केशवाने भयंकर दात पीतनेत्र व सावरलेला केशकलाप असलेले वाराह रूप धारण करून दातांच्या पुढच्या भागाने पृथ्वीला वर उचलले। पर्वत वनासहित समुद्र रूप मेखला असलेल्या पृथ्वीचा उद्धार करून भगवान श्री विष्णू तिथे श्री नर्मदाच्या उत्तर तटावर निजस्वरूप पंचरूपात दर्शवून वर आले। पहिले आधी वराह कोरलमध्ये व दुसरे देव वाराह रूप योधनीपुरात जयक्षेत्र नामक स्थानी आहे जेथे असुरांना मोहित करणारे लिंगरूप आहे। तिसरे जयवराह जे संसार पवित्र केल्यामुळे चंद्रासमान कांती असलेले आहे। चौथे श्वेतवराह मानले जाते। पृथ्वीचा उद्धार करून भृगुकच्छमध्ये ते स्थित झाले। तेथून पुढे प्रकट रूपात स्थित झालेले पाचवे उदीर्ण म्हणजेच प्रकट वराह नावाचे आहे। पांडुपुत्र आम्ही तुम्हाला 5 वराहांचे वर्णन केले आहे। या सर्वांचे एकाच वेळी दर्शन केल्यास ब्रह्महत्येचे पापही नष्ट होते। विशेषतः ज्येष्ठ महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशीला वराह दर्शन परमफलदायी आहे। दशमीला आदी वराह तीर्थात जाऊन सूर्यास्त झाल्यावर हविष्व अन्नाचे थोडे भोजन करावे। रात्री जागरण करावे। त्यानंतर प्रातःकाळी श्री नर्मदा जलात स्नान करून जवमिश्रित तिळाने पितृदेवांचे तर्पण करावे। सर्व आभरणांनी भूषित गाव सत्पात्री ब्राह्मणाला द्यावी। सर्व गुणांनी भूषित गाय सत्पात्री ब्राह्मणांना द्यावी। अहंभाव व अहंकार रहित होऊन दान द्यावे। पुनः आदी वराह जवळ जाऊन देवांची विधिपूर्वक पूजा करावी। याच विधीने देव वाराहचे पूजन करून त्वरित जयरूप दर्शन द्यावे जयरूप दर्शन घ्यावे। जयरूपाजवळ जाऊन पूर्व विधीनुसार पूजा करून योग्य ब्राह्मणाला घोडा द्यावा व लिंगाजवळ जाऊन तिळदान करावे। श्वेतरूपाजवळ सुवर्ण द्यावे। तसेच भगवान वाराहच्या उदीर्ण म्हणजेच प्रकट रूपाजवळ पूर्वविधीचे आचरण करून योग्य ब्राह्मणाला भूमिदान करावी। कुंतीपुत्र सूर्योदय झाल्यावर सूर्यास्ताच्या आधी पंचवाराहाचे दर्शन केल्यास मनुष्याला जे फल प्राप्त होते ते तुम्ही एकाग्र चित्ताने ऐका। हे भरतवंशोत्पन्न राजा ब्रह्महत्या मद्यपान सुवर्णचौर्य गुरुपत्नीशी समागम तसेच त्यासम वृत्तीच्या मानवाशी संबंध विश्वासघातिकी भगिनी
विश्वासघातकी भगिनी कन्या तसेच कुलवान सुंदरींना दूषित करणे असे जन्मापासून मृत्यूपर्यंत सर्व पाप अग्नीने कापसाची गंजी जशी नष्ट होते तसे या 5 तीर्थात पवित्र झालेल्या विशेषतः वैष्णवाचे सर्व पाप क्षणार्धात नष्ट होते. श्री नारायणाचे निरंतर चिंतन आणि विशेषतः मंत्र जप ध्यानाने महापाप नष्ट होते. महान उद्देशाचा आश्रय घेऊन श्री नर्मदा जलात स्नान करून पंचवराह दर्शन करून विधीपूर्वक श्राद्ध करून जो सूर्योदयाला व सूर्यास्तापूर्वी लोटनेश्वराचे दर्शन करतो तो जीवनमुक्त होतो असे श्री शंकराने सांगितले आहे. महापुरुषार्थ करूनही जर सिद्धी मिळत नसेल तर आधी सांगितल्याप्रमाणे केल्यास अचानक दुर्लभ मोक्ष प्राप्त होतो. महापापी सुद्धा यामुळे स्वर्गात जातात. वाराहाचे दर्शन यथाशक्ती करावे. तिथे ज्येष्ठ महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशीला अवश्य निवास करावा. आदी लिंगरूप जगरूप श्वेतरूप व उदीर्ण वाराहाचे दर्शन करावे. राजा, सर्वसमर्थ भगवान श्री विष्णूने ज्येष्ठ महिन्यातील शुक्ल पक्षाच्या एकादशीला वाराह रूप धारण करून या पृथ्वीचा उद्धार केला होता. त्यामुळे ही एकादशी तिथी पुण्यात महापुण्यप्रद व सर्व पापांचा नाश करणारी आहे. पंचवराहांचे दर्शन करून उदीर्ण रूप वाराहाचे पूजन करून रात्री जागरण करावे. 5 वातींनी युक्त दीपक प्रज्वलित करून पुराणांचे श्रवण, मंगल नृत्य, गीत वादन तसेच पवित्र वेदमंत्रांचा जप करत रात्र व्यतीत करून मरणोत्तर जे पुण्य प्राप्त होते. राजा, ते तुम्ही श्रवण करा. पृथ्वीवर श्री नर्मदा जल परम पवित्र आहे. जगताचे स्वामी देव श्री विष्णू परम श्रेष्ठ आहेत. एकादशी पापविनाशक आहे. हे सर्व मनुष्याला महाभाग्याने परिश्रमाने प्राप्त होते. हे सर्व एक ब्रह्महत्या आदी पाप नष्ट करण्यास समर्थ आहे. राजा, हे सर्व एकत्रित होऊन पाप नष्ट करण्यात समर्थ होऊ शकत नाही का? तुम्हीच सांगा. धर्मपुत्र युधिष्ठिर, मी जे चंद्रभूषण श्री शंकराद्वारे श्रवण केले तेच तुम्हाला कथन केले. हे प्रेमभावाने श्रवण करून मानव सर्व पापातून मुक्त होतो. हा श्री स्कंद पुराणातील रेवाखंडाच्या पूर्व भागातील उदीर्ण वाराह तीर्थ महात्म्य वर्णन नावाचा 189वा अध्याय पूर्ण झाला. तर इथे वराह रूप भगवंताने घेऊन कसं कार्य केलेलं आहे हा अध्याय सांगतोय. आणि त्यामुळेच वाराह एकादशीचं महत्त्व पण इथे लक्षात येते. तर वाराह एकादशी जे प्रत्येक एकादशी आहेत तर त्या वाराह एकादशी इथे त्यांनी दिलेलं आहे की श्री विष्णूने ज्येष्ठ महिन्यातील शुक्ल पक्षाच्या एकादशीला वाराह रूप धारण करून या पृथ्वीचा उद्धार केला. त्यामुळे ही एकादशी तिथी पुण्यात महापुण्यप्रद व सर्व पापांचा विनाश करणारी आहे. म्हणून त्या एकादशीचं नाव वाराह एकादशी पडलेलं आहे. तर आपल्याला एकादशीची विविध एकादशींची नावं आहेत. ती का आहेत ह्यातील काही रहस्य इथं उलगडत आहेत. तर हे वराहाचे रूप घेऊन पृथ्वी कसं कार्य केलेलं आहे भगवंताने हे सांगणारा हा अध्याय आहे. आता पुढील अध्याय आहे अध्याय 190वा चंद्रहास तीर्थ महात्म्य वर्णन. ओम नमो नर्मदाय. श्री मार्कंडेय उवाच ततो गच्छेन महीपालम सोमतीर्थमुत्तमं चंद्रहासेति विख्यातं सर्वदैवतपूजितं. मुनिश्रेष्ठ श्री मार्कंडेय वदले, राजा, त्यानंतर सर्व देवांनी पूजित चंद्रहास या नावाने प्रसिद्ध अत्युत्तम सोमतीर्थास जावे. जिथे देवश्रेष्ठ राजा सोमने उत्तम सिद्धी प्राप्त केली. युधिष्ठिरने विचारले, राजा सोमने सिद्धी कशी प्राप्त केली? हे अनग ब्राह्मण, ते सर्व मी श्रवण करू इच्छितो. आपण मला ते कथन करावे. श्री मार्कंडेय वदले, हे भरत वंशोत्पन्न राजा, पूर्वी प्रजापती दक्षने चंद्रला शाप दिला.
निज भार्येला संतुष्ट न केल्यामुळे तुम्ही क्षयरोगी व्हाल. राजा, जो विवाहित पत्नीला संतुष्ट करत नाही त्याची जी गती होते त्याबाबत तुम्ही ऐका. ऋतुकालात स्त्रीशी समागम केल्यामुळे पुत्रप्राप्ती होते, शिवाय पुत्रामुळे स्वर्ग व मोक्ष प्राप्ती होते असे श्रुती प्रेरित आहे. जो ऋतुकालात योग्य धर्माचरणाने त्याचे सेवन करत नाही त्याला निःसंशय ब्रह्महत्येचे पाप लागते. ब्रह्महत्येच्या घोर पापाने वेढलेला मनुष्य रौरव नरकात निवास करतो. इच्छेनुरूप तेथील क्रूर जीव त्या पाप करणाऱ्या दुष्टाचे रक्त पितात. महायातना भोगून तेथून निघून तो ज्या ज्या योनीत जातो तो दुष्ट त्या त्या योनीत दुःखी राहतो. स्त्रिया नित्य कामुक असतात, पण ऋतुकालात कामबाणाने त्या विशेष त्रस्त असतात. या अवस्थेत ती स्त्री पतीने तिरस्कृत होऊन अन्य पुरुषाचे चिंतन करते. अशा स्त्रीला कुलटा म्हणतात, कारण अन्य पुरुषापासून झालेला पुत्र निज कुलमर्यादेचे उल्लंघन करतो. राजा, या पुत्रामुळे स्वर्गात स्थित पितृगणांचे पृथ्वीवर पतन होते. तशा कर्माच्या परिणामामुळे चंद्र क्षयरोगी झाला. देवलोक सोडून त्याला पृथ्वीवर यावे लागले. तो अनेक पुण्य तीर्थक्षेत्री भ्रमण करून सर्व पापविनाशक श्री नर्मदा तटावर पोहोचला. तिथे त्याने उपवास, दान, व्रत आदी नियमांचे 12 वर्ष पालन केल्यावर तो पापमुक्त झाला. सर्व पापविनाशक श्री महादेवाची स्थापना करून तेजस्वी होऊन तो श्रेष्ठ चंद्रलोकात पोहोचला. जो या स्थापित श्री महादेवाची जितके वर्ष पूजा करतो तितके 1000 युग तो शिवलोकात निवास करतो. यास्तव देवांनी न्यायपूर्वक सांगितलेले वेद मानव पृथ्वीवर स्थापित करतात. त्यामुळे मानवास अक्षय उत्तम फल मिळते, जे अन्य प्रकारे मिळत नाही. सोमतीर्थात स्नान करून भगवान श्री शंकराचे पूजन करणारा चंद्रासमान प्रियदर्शन होतो. चंद्रप्रकाशात विधिवत स्नान करणाऱ्यास क्षयरोग युक्त व्याधी पराभूत करू शकत नाही. राजा, द्वादशी वा चतुर्दशीला चंद्रहास तीर्थात विधिवत स्नान व उपवास करून दुधाने हवन करावे. त्यानंतर ओम सद्योजातम प्रद्यामी या मंत्रापासून ओम ईशानः सर्व विद्यानाम या मंत्रापर्यंत 5 मंत्रांनी श्री शिवशंकराचे पूजन करावे. हविष्याचे प्राशन करून चंद्रहासेश्वराचे दर्शन घ्यावे. राजा, हा विधी केल्यावर भगवान श्री शिवशंकर प्रसन्न होतात. विधीपूर्वक तीर्थसेवन केल्यास मनुष्य क्षयरोगातून मुक्त होतो. जो 7 सोमवार स्नान करतो आणि श्री शिवशंकराचे पूजन करतो तो कर्णरोगातून तसेच नेत्ररोगातून मुक्त होतो. जो सूर्य चंद्र ग्रहण असताना चंद्रहास तीर्थात भक्तिपूर्वक स्नान करतो तो सर्व पातकातून मुक्त होतो. हे नृपश्रेष्ठ, चंद्रहास तीर्थात केलेले स्नान, दान वा अन्य शुभ अशुभ कर्म अक्षय होते. ते धन्य आहेत, महात्मा आहेत, तसेच त्यांचा जन्म सुजीवित आहे, जे चंद्रहास तीर्थात स्नान करून ग्रहण पाहतात. राजेंद्र, वाणी, मन व कर्माद्वारा पूर्वी जे पाप केले असते ते सारे पाप त्या तीर्थात केवळ स्नान केल्याने नष्ट होते. महामोहयुक्त अनेक पुरुष हे तत्व जाणत नाहीत की सर्वांचा देहस्थित परमात्म्याप्रमाणे आहे. जे फल पश्चिम समुद्रात सोमतीर्थात मिळते ते संपूर्ण फल मनुष्याला चंद्रहास तीर्थात निःसंशय प्राप्त होते. संक्रांत, व्यतिपात, विषुवत काल तसेच दोन्ही अयना चंद्रहास तीर्थात स्नान केल्यास सर्व पापातून मुक्ती मिळते. श्री नर्मदात स्थित चंद्रहास तीर्थ न जाणणारे मूर्ख दुराचारी असून त्यांचा जन्म निरर्थक असतो. राजा, चंद्रहास तीर्थात संन्यास ग्रहण करणारा कधीही चंद्रलोकातून परतत नाही. हा श्री स्कंद पुराणातील रेवाखंडाच्या पूर्व भागातील चंद्रहास तीर्थ महात्म्य वर्णन नावाचा 190वा अध्याय पूर्ण झाला. तर आता इथे चंद्राने तपश्चर्या केली. ऋतुकालामध्ये पत्नीची जर अवहेलना केली तर ती पत्नी चंचल होते आणि त्यामुळे दुराचारी होऊन त्यातून संतती निर्माण झाली. तर ती संतती ही योग्य मार्गाने न झाल्यामुळे आपले पितृलोकातील पूर्वज आहेत त्यांना
त्यांना ते अत्यंत पीडादायक असतं. त्यामुळे योग्य रीतीने पत्नी धर्म जो आहे तो पालन करणं आवश्यक आहे. हे अध्याय सांगते. अनेक स्त्री योग्य रीतीने पती-पत्नी यांनी अ, योग्य ती दक्षता घेणं, सन्मान करणं हे आवश्यक आहे. हा अध्याय सांगतो. चंद्राकडून हा दोष असं घडलं होतं आणि त्यामुळे अ, त्याला त्यातून मुक्त होण्यासाठी त्याला शाप पण प्राप्त झाला आणि त्यातून सोडवणूक होण्यासाठी त्यांनी 12 वर्ष इथं नर्मदा तटी कठोर तपस्या केलेली आहे आणि त्यामुळे ह्या तीर्थाचं नाव चंद्रहास तीर्थ हे पडलेलं आहे. तर आता हा अध्याय योग्य मार्गाने आपलं जे इथे शरीरशास्त्र जे आहे आरोग्यशास्त्र हे इथे ह्या अध्यायात आपल्याला पाहायला मिळतं आहे की जे काही निसर्ग नियम आहे त्यानुसार ऋतुकालामध्ये स्त्री जी तिच्यामध्ये जे बदल निसर्गानुसार होतात तर त्यानुसार तिला योग्य रीतीने त्याचं शमन होणं आवश्यक आहे आणि ते शमन जर पतीकडून झालं नाही तर योग्य मार्ग स्त्री अंगीकारते आणि त्यामुळे एक प्रकारचा अनिती ला कारण ती स्त्री होते आणि नकळत ती अनिती त्या स्त्रीकडून जरी घडत असेल तरी त्याचा कारण तिचा पती असतो. त्याच्यामुळे योग्य ते सहकार्य न मिळाल्यामुळे त्यामुळे हे सर्व काही अनिती ही निर्माण होत असते. त्याच्यामुळे योग्य ती नीती समाजात प्रस्थापित होण्यासाठी आपल्या स्त्रीला किंवा पती-पत्नींनी एक योग्य तो समन्वय असणं आवश्यक आहे. हे सुद्धा हा अध्याय नकळत आपल्याला सांगतोय आणि जर तसं नाही घडलं तर जी अनिती समाजामध्ये पसरत आहे त्या अनितीला तो पुरुषसुद्धा जबाबदार आहे आणि त्याची शिक्षा ही चंद्रदेवतेला सुद्धा घ्यावी लागलेली आहे. तर त्यामुळे ते एक दंडनीय कर्मच आहे. तर त्यामुळे योग्य रीतीने सन्मान करणं सर्वच दृष्टीने हे अत्यंत आवश्यक आहे. शारीरिक, मानसिक, भावनिक, आध्यात्मिक सन्मान हा पती-पत्नीच्या नात्यामध्ये असेल तर सर्वत्र नीती ही प्रस्थापित होईल. हा अध्याय आपल्याला सुचवत आहे. आता पुढील अध्याय आहे. एक कथांच्या माध्यमातनं खूप सारे संवेदनक्षम विषय सुद्धा आपल्या पुराणात सांगितलेले आहेत. हे इथे आपल्या लक्षात येते. कथा आहेत, इतिहास घडला आहे असं सांगितलं आहे. ह्या कथा असा इतिहास घडला असेलच नक्की किंवा अनेकांना किंवा ह्या रूपकात्मक असू शकतात. आपल्याला ह्याचं काही माहीत नाही आहे काय आहे. परंतु सूक्ष्म रीतीने आपणाला आजच्या जीवनामध्ये सुद्धा ह्या सर्वच कथा म्हणजे या सर्वच कथांचे अर्थ सूक्ष्म आपल्याला कळत नाहीत, त्यातले रहस्य कळत नाहीत. परंतु संदेश देणाऱ्या जे काही कळतंय तेवढे संदेश आपण घेऊन आपल्या जीवनात मार्गदर्शकच प्रत्येक कथा, प्रत्येक अध्याय हा आहे. आता पुढील अध्याय आहे. अध्याय 192 द्वादशादित्य तीर्थ महात्म्य वर्णन. ओम नमो नर्मदाय. श्री मार्कंडेय उवाच. सिद्धेश्वर ततो गच्छेत् तस्यैव तु समीपतः अमृत स्रावितलिंगं माद्यं स्वयंभुवं तथा. मुनिश्रेष्ठ श्री मार्कंडेय वदले. त्यानंतर त्याच्या जवळच सिद्धेश्वरास जावे. ते अमृत स्रवणारे आद्यलिंग स्वयंभू श्री महादेवद्वारा स्थापित आहे, ज्याच्या केवळ दर्शनाने मनुष्य ऋणरहित होतो. पूर्वी 12 सूर्यांनी शतवर्षापेक्षा अधिक काळ सिद्धेश्वराची आराधना करून उत्तम सिद्धी प्राप्त केली, म्हणून त्या क्षेत्राला सिद्धेश्वर तीर्थ म्हणतात. पूर्वी 12 सूर्यांनी शतवर्षापेक्षा अधिक काळ सिद्धेश्वराची आराधना केली करून उत्तम सिद्धी प्राप्त केली, म्हणून त्या क्षेत्राला सिद्धेश्वर तीर्थ म्हणतात. हा देव सिद्धीची अपेक्षा करणाऱ्याला सिद्धी देणारा आहे. राजा युधिष्ठिरने विचारले. ब्राह्मण श्रेष्ठ, देवगण आदित्यांनी सिद्धेश्वरास सिद्धी प्राप्त केली, हे आपले वचन आश्चर्यकारक, कथन आश्चर्यजनक आहे.
ब्राह्मण श्रेष्ठ, कोणत्या कारणास्तव 12 आदित्य भयंकर तपास प्रवृत्त झालेत आणि इच्छिलेली सिद्धी त्यांनी प्राप्त केली? मी आपणास संक्षिप्त विचारणा केली, आपण मला विस्ताराने कथन करावे. श्री मार्कंडेय बदले अदितीचे 12 आदित्य झाले. इंद्र, धाता, भग, त्वष्टा, मित्र, वरुण, अर्यम्य, विवस्वान, सविता, स्पुषा, अंशुमान आणि विष्णू. ते 12 अदितीपुत्र आदित्य सूर्यपदाची इच्छा करत श्री नर्मदा तटाचा आश्रय घेऊन उग्र तपात स्थित झाले. महाराज सिद्धेश्वर तीर्थात महात्मा कश्यपचे पुत्र 12 आदित्यांनी उत्तम सिद्धी प्राप्त केली. तिथे 12 आदित्यांनी आपापल्या अंशाच्या विभागाने जगधारण करणाऱ्या सूर्याची स्थापना केली. राजा तेव्हापासून ते तीर्थ प्रसिद्ध झाले. प्रलय काळात ते 12 सूर्य एकाच वेळी उगवतात. राजा 12 सूर्य एकाच वेळी उदय झाल्यावर युगक्षय होतो. राजा पूर्वेकडे इंद्रदेव तापतो, आग्नेय दिशेला धाता, दक्षिणेला भगदेव, नैऋत्याला त्वष्टा, पश्चिमेला वरुणदेव, वायव्येला मित्र, उत्तर दिशेला अर्यम्य आणि ईशान्येला विवस्वान, ऊर्ध्व दिशेला सविता आणि अध दिशेला पूषा शोषण करतो. खाली अंशुमान व श्री विष्णू यांच्या मुखातून बाहेर पडणारा अग्नी संपूर्ण जग दग्ध करतो. ते इतस्तता भ्रमण करतात. महाराज, ज्याप्रमाणे संपूर्ण जग ते भस्मसात करतात, त्याप्रमाणे ते 12 आदित्य भक्तांच्या साधना सिद्धही करतात. तो जो प्रातःकाळी उठून स्नान करून द्वादशादित्य नावाच्या देवेशाचे दर्शन करतो, त्याचे फल ऐका. ज्याने पूर्वी वाणी मन आणि कर्माने पाप केले, ते सर्व पाप द्वादशादित्याच्या दर्शनाने तत्काल नष्ट होते. जो त्या देवाधिदेवाची परिक्रमा करतो, त्याने निसंशय संपूर्ण पृथ्वीची परिक्रमा पूर्ण केली. त्या तीर्थात सप्तमीला जे फल मिळते ते अन्य तीर्थात 7 सप्तमीला मिळेल याबाबत साशंक आहे. रविवारी षष्ठी तिथीस द्वादशादित्याचे दर्शन करून प्रदक्षिणा करणाऱ्याचे पाप नष्ट होते. तो सप्तजन्मापर्यंत निसंशय निरोगी राहतो. जो द्वादशादित्याचे दर्शन करून प्रतिदिन भक्तिपूर्वक शतपरिक्रमा करतो, त्याच्या दाद, फोड येणे, कुष्ठरोग, गजकर्ण, खाज येणे यासारख्या व्याधी गरुड जसा साप नष्ट करतो तशा नष्ट होतात. रविवारी षष्ठी तिथीस द्वादशादित्याचे दर्शन केल्यास पुत्रप्राप्ती होते. हा श्री स्कंद पुराणातील रेवाखंडाच्या पूर्व भागातील द्वादशादित्य तीर्थ महात्म्य वर्णन नावाचा 191वा अध्याय पूर्ण झाला. तर इथे 12 सूर्यांनी कशी इथे कश्यप 12 अदितीचे 12 आदित्य झाले. कश्यप पत्नी अदिती हिचे हे 12 पुत्र आहेत आणि त्यांनी इथे तपस्या केली आहे श्री नर्मदा तटावरती. आणि ते 12 आदितीपुत्र आदित्य सूर्यपदाची इच्छा करत श्री नर्मदा तटाचा आश्रय घेऊन उग्र तपात स्थित झाले. आणि हे 12 आदित्य जेव्हा प्रलय येतो त्यावेळेला हे 12 आदित्य एक आदित्य एक दिशा ही गिळंकृत करतो, तिथं आपल्या तेज प्रकट करतो असं इथे दिलेलं आहे. आणि असं हे तीर्थ आहे की 12 सूर्यांनी 12 आदित्यांनी इथं तपश्चर्या केलेली आहे. असं हे द्वादशादित्य तीर्थ आहे. एक तीर्थ अशी अद्भुत आहेत आणि तिथे तपस्या करून ती सिद्ध केलेली आहे. ती भूमी तिथलं सर्व पंचतत्व आणि सूक्ष्म जगत हे तिथे सिद्ध करून ठेवलेलं आहे. असं हे तीर्थ आहे. तर इथे आपण नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर.